नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. पुण्यामध्ये केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री श्री एरेन नायडू हे आले होते. व्यक्ती अभ्यासपूर्ण आहे. चांगलं भाषण त्यांनी DRDOच्या एका हॉलमध्ये दिलं आणि तेव्हा नैसर्गिक आपत्तीच्या काळामध्ये विमान कंपन्या किंवा देशावरती संकट आल्यानंतर विमान कंपन्या ज्या पद्धतीनं ह्या देशातल्या नागरिकांना लुबाडण्याचा प्रयत्न करतात, त्याच्याबद्दलची त्यांची ती मुलाखत होती. सविस्तर मुलाखत होती आणि ही कम्प्लिटली ॲग्रीड की हे खूप वाईट आहे. पहलगाममध्ये दहशतवाद्यांचा हल्ला झाल्यानंतर ज्या पद्धतीने विमान कंपन्या वागल्या किंवा बघा सणासुदीचे काळ आले की कायच्या काय विमान कंपन्याकडनं तिकिटाचे दर आखले जातात. देशाच्या संसदेत त्याच्यावर चर्चा होते की हे काही बरोबर नाही. पण मिस्टर नायडू यांनी जे सांगितलं त्याप्रमाणे विमान कंपन्यांना काही वेळेला त्यांच्या ऑपरेशनल कॉस्टमुळं तोटा होतो आणि त्या तोट्याची भरपाई त्या अशा सीझन काळामध्ये करतात. आपल्याकडे नाही का RTOची डोळेझाक असते आणि त्या डोळेझाकीमध्ये आपल्याला दिसतं की ह्या ज्या लक्झरी बसेस आहेत ज्यांचं तिकीट एरवी 600-700 रुपये असतं, तुम्ही ज्या गावाला जाणार ते एक्झॉर्बंटली 2,000 रुपये 2,500 रुपयावरती पोहोचतं. सारखंच आहे हे सगळं. आता मी हे तुम्हाला का सांगतोय, कारण एक तिकीट खूप चर्चेत आहे विमानसेवेचं. सोशल मीडियावरती लोक व्यक्त होत आहेत आणि एका गृहस्थाने टाकलं, एवढ्या पैशात तर मी मुंबईहून लंडनला जाईन, विच इज ट्रू. त्याने जे कंपॅरिझन केलं, इनफॅक्ट मुंबई ते लंडन 1,000 रुपये त्याला कमी लागत आहेत, पण सोलापूर ते मुंबई हा जो विमान प्रवास आहे, त्या विमान प्रवासासाठी काल एअरलाईन्सच्या वेबसाईटवरती 42,340 रुपये तिकीट होतं. 42,000 रुपये आणि वर 340 रुपयेवर पेड करायचे तुम्हाला. किती तासाचं अंतर आहे? बाय रोड जर तुम्ही गेलात तर सोलापूरहून पुण्याला यायला काय 3-3.5-4 तास धरा आणि तिथून 1-1.5-2 तास, 6 तास, मॅक्सिमम 6 तासाच्या प्रवासासाठी विमान कंपनी ही जर 42,000 रुपये आणि वरतान त्याला 340 रुपये तुम्हाला द्यायचे आहेत, तर त्याची चर्चा तर होणारच. आणि मला पण थोडीशी क्युरिओसिटी जागृत झाल्यानंतर मग मी हे सगळं वाचायला घेतलं, कारण अलीकडेच ते विमानतळ सुरू झाले आणि ते उड्डाण ही जी योजना आहे केंद्र सरकारची त्या योजनेत आहे. मला असा प्रश्न पडला की मग ही केंद्र सरकार योजना राबवत आहे कशासाठी आणि या योजनेचा आणि ह्या विमानतळाच्या ह्या ऑपरेशनचा तिथं असलेल्या तिकिटाचा काही संबंध आहे का? तर मी तुम्हाला खात्रीने सांगतो मित्रांनो की आत्ता जी मी माहिती तुम्हाला देणार आहे ती भारतभरातल्या प्रेक्षकांसाठी, जे मराठी भाषिक आहेत जगभरातले, त्यांच्यासाठी उपयुक्त आहे. बरेचसे गैरसमज असतात आणि ते गैरसमज पण दूर करणं गरजेचं आहे. ना मला इथे विमान कंपन्यांची बाजू घ्यायची आहे, ना त्या विमान कंपन्यांनी केलेल्या कृतीबद्दल बोलायचं. मला एवढंच सांगायचं आहे की हे असं आहे आणि हे असं आहे. खरं म्हणजे विमान कंपन्यावरती चाप असायला पाहिजे का? निश्चितपणे असायला पाहिजे. कारण तो चाप नसेल तर मग जी काही ही लुटमार सुरू आहे त्याचं एक बॅलन्स तुम्हाला शीट बनवायलाच लागेल प्रॉपर. आता जरा हे जे सोलापूर विमानतळ आहे ज्याचा जो शॉर्ट फॉर्म आहे SSE, जसं दादरला DDR आहे, ते आत्ताच कार्यान्वित झाले. म्हणजे होतंच ते पूर्वीपासून, पण आता मधल्या काळात त्या चिमणीच्या वादामुळे बंद होतं. तिथं स्टार एअर ह्या विमान कंपनीद्वारे मुंबईसाठी थेट विमानसेवा दिली जाते. स्टार एअर या मार्गावरती एम्ब्रार 175 E75L सारखी आधुनिक प्रादेशिक विमानं वापरतं. प्रवासाचा वेळ साधारणपणे 1 तास 5 मिनिट आहे. विमान दुपारी 2:50 टेक ऑफ करतं सोलापूरवरून आणि 3:55 मुंबईमध्ये त्याचं आगमन होतं. आणि आत्ता जे दिसत आहेत आपल्याला विमानाच्या तिकिटाचे दर, हे 42,340 रुपये हे होते. हे खूपच जास्त आहेत, खूपच जास्त आहेत. आणि मग हे का असू शकतं याचं मी जरा एअरलाईन्स इंडस्ट्रीतल्या लोकांशी बोललो आणि मला लक्षात आलं की शेवटच्या क्षणी बुकिंग. कारण विमान सुटण्याची वेळ जवळ आली की किमती वाढतात. आय रिअली डोंट नो वाय, पण वाढतात. मर्यादित जागा, कारण विमानातील शेवटच्या काही जागा उरल्या असल्या, डायनामिक प्राइसिंगमुळं दर वाढतात. मला हे फक्त तुम्हाला सांगायचं होतं, व्हॉट इज डायनामिक प्राइसिंग आणि उडानचं काय. कधी कधी बुकिंग पोर्टलवरती तांत्रिक बिघाडामुळे चुकीचे दर दिसू शकतात. मी ते व्हेरीफाय केलं, पण हे दर बरोबर होते, चुकीचे नव्हते. सामान्यतः या मार्गावरती 4,000 रुपये जास्तीत जास्त दर आहे, 4,000 ते 9,000 रुपये. आणि मग मला प्रश्न पडला की उडान योजनेमध्ये हे आहे ना विमानतळ, ही सेवा पण उडान योजनेत आहे ना, मग नेमकं काय? उडान योजना आहे तरी कोणाच्या फायद्याची? भारत सरकारच्या या योजनेमुळे ऑब्व्हियसली सोलापूरसारख्या शहरांना विमान नकाशावरती स्थान मिळाले. सगळ्यात आधी सोलापुरातनं गोव्यालाच विमानसेवा सुरू झाली आणि नंतर ती मुंबईला सुरू झाली. आता आणखी वाढतील तिथे सेवा. हैदराबाद पण सुरू होऊ शकतं, तिरुपती पण होऊ शकतं, बंगळुरू होईल.
या उडान योजनेचा मुख्य उद्देश हा सामान्य नागरिकाला परवडणाऱ्या दरात विमान प्रवास उपलब्ध करून देणं आणि स्पेशली जी छोटी शहरं आहेत Tier 2, Tier 3 इथल्या विमानतळाचा विकास करणं होतं. या योजनेअंतर्गत 500 किमी किंवा 1 तासाच्या प्रवासासाठी बेस फेअर 2,500 पर्यंत मर्यादित ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय. त्याशिवाय त्याला सबसिडी मिळते. हे तुम्हाला माहितीसाठी सांगणं गरजेचं होतं. विमान कंपन्यांना होणारा तोटा भरून करण्यासाठी सरकार VGF हा शब्द शॉर्ट फॉर्म लक्षात ठेवा, व्हायबिलिटी गॅप फंडिंग ते देतं. महाराष्ट्र सरकारसुद्धा अशा मार्गासाठी प्रति सीड सबसिडी देतं, प्रति सीट. आता ही जी उडान आहे, रिजनल कनेक्टिव्हिटी स्कीम ज्याला आपण म्हणतो, त्याच्या अंतर्गत विमानाच्या जागांचं कसं वाटप होतं ते लक्षात आलं की मग हे दर का वाढलेत हे लक्षात येईल. उडान योजनेनुसार प्रत्येक विमानात सर्व सीट स्वस्त नसतात, हा आपला समज. एअरलाईन्सला त्यांच्या विमानातील किमान 50% सीट्स, कमीत कमी 9, जास्तीत जास्त 40 सीट्स या RCS सीट्ससाठी, त्याला RCS म्हणतात, राखून ठेवावे लागतात. हे एकूण विमान क्षमता किती आहे त्याच्यावर अवलंबून आहे. या 50% सीटसाठी सरकार एक ठराविक कॅप किंवा कमाल मर्यादा ठरवून देतं. उदाहरणार्थ 500 किमी किंवा 1 तासाच्या प्रवासासाठी हे भाडं 2,500 रुपये जास्तीत जास्त असायला हवं. या स्वस्त सीटचं बुकिंग करणं हे प्रथम येणाऱ्याला प्रथम प्राधान्य, म्हणजे फर्स्ट कम फर्स्ट सर्व या तत्वावर चालतं. तुम्ही एअरलाईनच्या अधिकृत वेबसाईट, आता इथे स्टार एअर आहे, किंवा प्रमुख ट्रॅव्हल ॲप्स जे आहेत त्यांच्यावरून तिकीट बुकिंग करताना हे दर पाहू शकता. तुम्ही जेव्हा सर्च करता तेव्हा काही सीट्सवरती उडान किंवा RCS फेअर असा स्पष्ट उल्लेख असतो. या सीट्स खूप वेगाने बुक होतात. विमान उड्डाणाच्या तारखेच्या किमान 15 ते 30 दिवस आधी बुकिंग केल्यासच या दरात सीट मिळण्याची शक्यता असते. आणि उर्वरित सीट ज्या आहेत त्या 50% ज्या RCS राखीव नसतात त्याला मार्केट फेअर या श्रेणीत येतात. या सीटचे दर एअरलाईन्स कंपन्या स्वतः ठरवतात. मागणी वाढली की हे दर गगनाला भिडतात. जसं की आता इथे नॉन RCS सीट आहेत आणि त्यामुळे असं दिसतं आहे की इथे प्रचंड सोलापूर ते मुंबई असे दर शेवटच्या क्षणाला वाढले. आता जर तुम्हाला हे हवंच असेल स्वस्त तिकीट तर तुम्ही काय करायला पाहिजे, तर एअरलाईन्स अलर्ट्स ठेवून द्यायला पाहिजेत वगैरे वगैरे. सोलापूर ते मुंबई हा 6 ते 7 तासाचा प्रवास आहे. अर्थात या विमानसेवेमुळे तो 1 तासात पूर्ण होतो आहे. विमानसेवेमुळे सोलापुरातले व्यापार, पर्यटन आणि वैद्यकीय क्षेत्राला मोठी चालना मिळेल असं दिसते. सुरुवातीला ह्या विमानसेवेबद्दल सोलापुरात पण खूप चर्चा झाली होती. स्वस्त दरासाठी नेहमी विमान कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवरती किंवा पोर्टलवरती जाऊन तिथं बुकिंग करणं हे अपेक्षित आहे. 2014मध्ये 74 विमानतळ कार्यरत होते. ते 2025-26 पर्यंत 159 झाले. त्याचं कारण उडान ही योजना आहे. आणि मग ह्या योजनेअंतर्गत जी नवीन विमानसेवा सुरू झालेली आहे तिथे विमान कंपन्यांना विमानसेवा चालवावीच लागते. शुक्रवार आणि रविवारऐवजी मंगळवार किंवा बुधवारी प्रवास केल्यास विमान भाडं कमी होतं वगैरे वगैरे. हे मला एअरलाईन्समधल्या एक्सपर्टनी सांगितलं. मला प्रश्न असा पडला होता की भाडं अचानक का वाढतं, तर ऑब्व्हियसली सवलतीच्या जागा संपल्यामुळं डिमांड आणि सप्लायमधल्या तुटवडा आहे. म्हणजे मागणी खूप जास्त आहे आणि सप्लाय त्या प्रमाणात कमी आहे. आणि लास्ट मिनिट बुकिंग जे आहे ते सर्वसामान्याचे हाल होऊ नये म्हणून सरकारने ज्यात लोकांचं असं म्हणणं आहे की अजूनही हस्तक्षेपाची गरज आहे, व्यापक पातळीवरच्या हस्तक्षेपाची गरज आहे. 42,000 रुपये वगैरे टू मच आहे, जरी ते लास्ट वेळेची ती बुकिंग असेल तरी. कारण शेवटी असं आहे की देशांतर्गत प्रवास वाढावा का वाढावा, पण तो वाढत असताना लोकांची परवडणूक किंवा लोकांची पिळवणूक होऊ नये ह्याकडे बघायला हवं. मला स्टार एअरवरती काही बोलायचं होतं. मला फक्त एवढंच सांगायचं होतं की ही जी सोशल मीडियावरती चर्चा सुरू आहे त्याचं मुख्य कारण काय. बऱ्याच गोष्टी आपल्याला माहिती नसतात, असल्या तरी त्या अर्धवट माहिती असतात आणि त्या संपूर्ण माहिती करून घेतल्या किंवा आपल्याला सुद्धा आयुष्य सहज सोपं जगायला मदत होते. थांबूया पर्यंत.